वसलं यमुना निघाली, चंद्रभागेमध्ये विलीन झाली, संगम झाला त्या ठिकाणी. त्या देवाला इतका आनंद झाला होता. पुन्हा नारद बी होते. नारद म्हणत होते, देवा आम्हालाही घेऊन चला. तर नारदाला देवानं सांगितलं होतं की तुम्हाला आमच्या बरोबर खेळता येणार नाही, फिरता येणार नाही, लांब आम्ही काय करतो तेवढं बघत बसा. तुम्ही कधी जर त्या ठिकाणी यमुनेचा आणि चंद्रभागेचा संगम कुठे आहे माहिती आहे तुम्हाला? किती वर्षापासून वारी करता तुम्ही? त्याला अजून जवळच्यालाच कधी कळणार. म्हणून माझा कायम अट्टास आहे, ज्या तीर्थाला जातो ते तीर्थ कळालं तर त्याचं कोणी नेणार, नाहीतर लोक जातात दगडावर देऊन डोक्यावर ठेवून आले. आणि तो संगम म्हणजे तिथं देव गेले, गोपाळांना बरोबर घेतलं आणि गाईला घेतलं आणि तिथं आनंद केला, काला केला देवानं, काला केला. आणि त्याच ठिकाणी देवाचे पाऊल उमटले. विष्णूचा अवतार, त्याचे पाऊल उमटले म्हणून त्याला विष्णू पद म्हणतात. गोपाळपूरच्या बाजूला आणि तेच विष्णू पद, त्या विष्णू पदावर त्या गोपाळा समेत काला केला. तिथं पाऊल उमटले, गायीची उमटले, देवाचे उमटले, गोपाळाचे उमटले. आणि त्या यमुनेच्या आणि चंद्रभागेच्या संगमावर तिथून थोड्या अंतरावर दूरवर बघा एक मंदिर आहे छोटस नदीच्या मध्ये. ते नारदाचं मंदिर आहे. ते नारद तिथं बघायचे. पण आणखीन एक होतं, देवाने तिथंच का काला केला तर तिथनं ते पिंडीरवर दिसत होतं लखुबाई बसले, रुक्मिणी रुसून बसले. तिथनं देव लक्ष ठेवायचं. राक्षस तर आला ना, आपल्या बायकोकडे गेला नसेल, तिला त्रास दिला नसेल. बऱ्याच वेळाला आपल्या नवऱ्याचं लक्ष बायकोवर असतं, पण तिला वाटतं नाही माझ्याकडे तुमचं ध्यान. पण किती प्रेम तो करतो, किती त्या बायकोसाठी. मी कायम सांगतो विनोदानं, कारण लग्नात एकदा ती नाव घेते त्या मुलग्यावर. लग्न झाल्या एकदाच नाव घेते. त्या एकदा घेतलेल्या नावाच्या बदल्यात आयुष्यभर तिला सांभाळावं. आयुष्यभर काही कर, चाकरी कर, व्यजानं काढ, नोकरी कर, शेती कर, दार धर, रातभर डोळं पडत त्या बांधाला पड. पण मला सांग, एकदा नाव घेतल्यावर त्या नावात ताकद किती आहे. आणि म्हणून शास्त्र सांगतं, त्या बायकोनं एकदा नवऱ्याचं नाव घेतल्यावर जर आयुष्यभर तिला सांभाळायची जबाबदारी त्याच्यावर असेल, तर त्या जगाच्या मालकाचं तुम्ही नाव घेतल्यावर तो नाही का तुम्हाला सांभाळ. म्हणून राधे राधे म्हणायचं, विसरू नका. पुन्हा कधी भेट होईल न होईल, यात्रेत या न या, योग असेल तर परत परत आपण मिळून येऊ, परत परत प्रेमाने एकमेकाला बोलताना राधे राधे म्हणू. पण हे ध्यानात ठेवा, आयुष्यभर एका नावावर जर कवरा सांभाळत असेल तर त्या ठिकाणी आपण किती वेळा नाव घेतलंय तो सांभाळत का नाही. आणि तेच नाव विसरू नका, एवढीच मी विनंती करेन. आणि हा आनंद घेताना